असं आहे ना, या देशामध्ये लोकशाही आहे, या देशामध्ये जरांगेशाही अजून यायची आहे. देशात लोकशाही आहे, जरांगेशाही येणं शक्य नाही. तर मराठा आरक्षणाचा जी.आर. ओबीसी समाजावर अन्याय करणारा, मंत्री छगन भुजबळांची टीका. ती त्याच्या डोक्यातली ती खोड आहे, जरांगेशाही अमुक काही. त्याला वाटतं त्याच्या म्हणण्याप्रमाणे सगळं चालावं. भुजबळांना त्यांच्या म्हणण्याप्रमाणे व्हावं असं वाटतं. भुजबळांनी केलेल्या टीकेला जरांगेंचं प्रत्युत्तर. सरकारनं काढलेल्या जी.आर.मध्ये कुठेही सरसकट उल्लेख नाही. ओबीसी नेत्यांनी जी.आर. नीट वाचावा, ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा शब्द. लातूरच्या रेणापूरमध्ये ओबीसी आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या. चिठ्ठी लिहून थेट नदीपात्रात उडी घेऊन तरुणानं संपवलं जीवन. तर मंत्री छगन भुजबळ लातूरमध्ये जाऊन घेणार तरुणाच्या कुटुंबियांची भेट. उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांचा आज शपथविधी सोहळा. शपथविधीसाठी जय्यत तयारी. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार. परळ आणि प्रभादेवीला जोडणारा एल्फिन्स्टन ब्रिज आज रात्रीपासून वाहतुकीसाठी होणार बंद. 19 बाधित इमारतींपैकी 2 इमारतीतील रहिवाशांना दिलासा. उर्वरित इमारतीतील रहिवासी आंदोलनाच्या पावित्र्यात. छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या चकमकीत 10 माओवाद्यांचा खात्मा. माओवादी चळवळीला मोठा धक्का. तर सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन सुरू. नेपाळ हिंसाचारादरम्यान तब्बल 15,000 कैदी फरार. कैदी भारतात येण्याची भीती. भारत नेपाळ सीमेवर हाय अलर्ट जारी. पाहणार आहोत गावाकडच्या काही महत्त्वाच्या 50 बातम्या. अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूया. वरळी शिवडी उन्नत रस्ता प्रकल्पाअंतर्गत प्रभादेवी येथील जुना पूल पाडत त्या जागी नवीन द्विस्तरीय पूल बांधला जाणार आहे. त्यासाठी एल्फिन्स्टन पूल बंद करत त्याचं पाडकाम करण्याकरता MMRDA फेब्रुवारीपासून प्रयत्नशील आहे. मात्र त्यात त्यांना यश येत नव्हतं. आता आज रात्री 12 वाजता हा पूल बंद केला जाणार आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी ही माहिती दिली आहे. शिवडी वरळी उन्नत मार्गामधील एल्फिन्स्टन ब्रिज परिसरातील बाधित 2 इमारतींमधील रहिवाशांचं पुनर्वसन त्याच परिसरातील म्हाडाच्या उपलब्ध सदनिकांमध्ये करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. हार्बर मार्गावरील कुर्ला टिळक नगर स्थानकादरम्यान नवीन डायव्हर्जन मार्गिकेच्या कामासाठी शनिवारी रात्रीपासून रविवारी दुपारपर्यंत सुमारे 14.5 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. आणि या ब्लॉकमुळे हार्बर मार्गावरील वडाळा रोड मानखुर्द दरम्यानची लोकसेवा बंद राहील. पुणे पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासाठी म्हाडानं सोडत जाहीर केलेली आहे. त्यानुसार एकूण 6,168 घरं उपलब्ध होणार असून त्यासाठी येत्या 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करता येणार आहे. गेल्या काही वर्षांपासून ओसी प्रमाणपत्राअभावी अनधिकृत इमारतींचा शिक्का बसलेल्या मुंबईतील हजारो इमारतींसाठी महिन्याभरात नवं धोरण आणण्याचा निर्णय नगरविकास खात्यानं घेतलेला आहे. आणि त्यामुळे या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र मिळवण्याची संधी मिळणार असल्याची माहिती उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पात ट्रॅकचं काम करण्यासाठी नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडनं लार्सन अँड टर्बो कंपनीसोबत करार केलेला आहे. या अंतर्गत महाराष्ट्रातील 157 किलोमीटर लांबीच्या मार्गावर ट्रॅक आणि डिझाईन, पुरवठा, बांधकाम, चाचणी आणि कार्यान्वित करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. EPFO दिवाळीपूर्वी ATMमधून पैसे काढण्याची तसंच बँकेसारखी सुलभ व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार करते. 10 आणि 11 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या EPFOच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत यावर निर्णयाची शक्यता आहे. लातूरच्या रेणापूर तालुक्यातील वांगदरी येथील भरत महादेवा कराड या 35 वर्षीय तरुणानं ओबीसी आरक्षणासाठी आत्महत्या केली आहे. चिठ्ठी लिहून तरुणानं मांजरा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली. दरम्यान मंत्री छगन भुजबळ आज कराड कुटुंबियांची भेट घेत सांत्वन करणार आहेत. नेपाळसारखी परिस्थिती भारतात यायला वेळ लागणार नाही असं वक्तव्य वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलंय. केंद्र सरकारनं सतर्क राहिलं पाहिजे. सरकारनं सतर्क राहून बोकाळलेला भ्रष्टाचार बंद केला पाहिजे. दिवसेंदिवस न्याय व्यवस्था ही कोलमडत चालली असून तिला सावरलं पाहिजे असा सल्ला आंबेडकर यांनी दिलाय.
धाराशिवच्या तुळजाभवानीचा नवरात्रोत्सव काही दिवसांवर आल्यानं तुळजाभवानी मंदिरात तयारीची लगबग सुरू आहे. साफसफाईसह अन्य कामांना वेग आलाय. तसंच तुळजाभवानी मंदिरातील छबिना मिरवणुकीच्या वाहनांची रंगरंगोटी करण्यास सुरुवात झालेली आहे. वडगाव मावळ न्यायालयासाठी 109 कोटी रुपयांची नवीन भव्य इमारत उभी राहणार आहे. आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीमध्ये हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलेला आहे. जळगावच्या वडली गावात महिला एकत्र येत दारूबंदीसाठी आक्रोश मोर्चा काढला. एकूण 25 महिला बचत गटांनी एकत्र येत ग्रामपंचायतीला निवेदन सादर केलं. नारी शक्ती संघटनेच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं महिलांनी सहभाग घेतला. बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांच्या व्यक्तिमत्व हक्काचं संरक्षण करताना दिल्ली उच्च न्यायालयानं ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सना त्यांचं नाव, फोटो आणि इतर वैयक्तिक वैशिष्ट्य बेकायदा व्यावसायिक फायद्यासाठी वापरण्यावर बंदी घातली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीला जाणार आहे. सीपी राधाकृष्णन यांच्या शपथविधीचं शिंदेंना आमंत्रण देण्यात आलं असून उपराष्ट्रपतीपदांच्या शपथविधीला शिंदे उपस्थित असतील. सोनिया गांधी यांना दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाकडून मोठा दिलासा मिळालेला आहे. सोनिया गांधी यांचं नागरिकत्व न घेता मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट केल्याबद्दल चौकशी आणि एफआयआर करण्याची मागणी करणारी याचिका कोर्टानं फेटाळून लावली आहे. ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र यावं की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांवर मंत्री नितेश राणेंनी हे वक्तव्य केलंय. तर उद्धव ठाकरे भरोसा ठेवण्यासारखी व्यक्ती नसल्याचंही ते म्हटलंय. वनमंत्री गणेश नाईक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर वारंवार करत असलेल्या वक्तव्याचे पडसाद आता नवी मुंबईमध्ये उमटू लागलेले आहेत. नाईकांनी हे थांबवलं नाही तर नाईकांची सर्व प्रकरणं आम्ही बाहेर काढू असा थेट इशाराच नवी मुंबईतील शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांनी दिलाय. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी तुळापूरला आणि वढू येथे भेट दिली. छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करत त्यांनी बलिदान स्थळ आणि समाधी स्थळाची पाहणी केली. छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यात 10 माओवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला मोठे यश आलंय. चकमकीत सीसी सदस्य मनोज उर्फ मॉडेम बालकृष्णा देखील ठार झालाय. दरम्यान माओवादी चळवळीला मोठा धक्का बसला असून सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे. आम्ही आरक्षण लोकशाहीच्या मार्गाने मिळवलं, तुम्हाला काय करायचं ते करा असं म्हणत जरांगे यांनी भुजबळांवर निशाणा साधला. आमचा GR मागे घेतला तर 16% आरक्षणही मागे घ्या अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. मराठा आरक्षणाच्या GRला कुणीही चॅलेंज केलं तरी धोका नसल्याचं मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलंय. तर मराठा समाजासाठीच्या GRमध्ये एक एक शब्द कायद्याच्या चौकटीत बसणारा असल्याचंही देसाई यांनी म्हटलं. ओबीसीला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे ही माझी व्यक्तिगत भूमिका आहे असं वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलंय. तर ओबीसींचं नुकसान होणार नाही याची काळजी सरकारनं घ्यावी असंही ते म्हटलं. शिवडी परिसरात अटल सेतूकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यावर थरारक प्रकार समोर आलाय. अचानक रस्त्यावर 20 फुटांचा मोठा खड्डा पडल्यानं वाहन चालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. अपघात टाळण्यासाठी तातडीनं पोलिसांनी घटनास्थळी बॅरिकेड्स लावले. मुंबईतील शिवसेना भवनासमोर ट्रॅफिक पोलिसांच्या अंगावर ट्रक घालण्याचा प्रयत्न झाला. टिळक ब्रिजवर ट्रॅफिक असल्यामुळे अन्य मार्गावरून ट्रक घेऊन जायला सांगितलं म्हणून पोलिसांच्या अंगावर ट्रक घालून चालकानं पळ काढण्याचा प्रयत्न केला. सुदैवानं यामध्ये ट्रॅफिक पोलीस विश्वास बंडघर हे वाचले असून ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. ठाण्यातील डायघर परिसरातील अवैध बांधकामावर पालिकेनं तोडक कारवाई केली आहे. कारवाईला नागरिकांनी विरोध केलाय. तोडक कारवाई थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दहिसर टोलनाका आणि वर्सोवा पुलासमोरील परिसराची पाहणी केली. दहिसर टोलनाका स्थलांतरित करण्याच्या निर्णयानंतर त्यांनी ही पाहणी केली. तर दिवाळीपूर्वीचं टोलनाका स्थलांतरित होणार असल्याचं सरनाईक यांनी स्पष्ट केलं. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.